साक्षीभूतं भावातीतं गुणरहितं श्रीगुरुं तं नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। अच्छा, या पवित्र दिवशी महात्मा बसवेश्वराचं स्वरूप, भाव, ज्ञान आणि विज्ञान केवळ नावानं नाही तर वास्तविक रीतीनं महात्मा बसवेश्वराचं जीवन मानवी जीवनातला आदर्श जीवन आहे। आणि बसव सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत जगज्योती महात्मा बसवेश्वराचं भव्य दिव्य पावन चरित्र आपल्या सर्व लोकांच्या दृष्टिपथात यावं आणि बसवेश्वराचं जे कार्य आहे त्या कार्याकडं अत्यंत गौरवपूर्ण दृष्टीनं पाहण्याची नितांत गरज आहे। जगामध्ये अनेक संत झाले नव्हे, भारत ही संतांची भूमी आहे। आणि या पवित्र भूमीमध्ये अनेक संप्रदायाचे, अनेक परंपरेचे संत झाले। कार्य संतांचं जे कार्य आहे ते कार्य करीत आले। त्यात भगवत्पाद रेणुकाचार्यापासून त्यागाची उज्ज्वल परंपरा निर्माण केली भगवत्पाद रेणुकाचार्याने। चारित्र्य म्हणजे काय, चरित्राची जडणघडण कशी होते याचं सुंदर विवेचन भगवत्पाद रेणुकाचार्यांनी केलं। आणि तेही रामायणोत्तर काळात ऐतिहासिक परंपरा आहे। शिवसंस्कारयुक्तेषु जातिभेदो न विद्यते, ज्याच्यावरचे मानवतेचे संस्कार झालेले आहेत। शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे मंगल, शिव म्हणजे शुभ, अशा प्रकारचे संस्कार
ज्या व्यक्तीवर, ज्या मानव समूहावर, ज्या समाजावर झालेले आहेत ते सारे एक आहेत, तिथं भेद नाही. मानव हा मानव आहे. ज्या वेळेला मानवतेची सीमा तो उल्लंघन करतो त्यावेळेला तो दानव होतो. सीमा आहे जीवनाची. ज्या जीवनानं सामान्य माणूस सुखी होतो नव्हे, जन्मलेला प्रत्येक मानव हा स्वतः करता कधीच जन्मलेला नाही. परोपकाराय मिदं शरीरम. हे शरीर पर उपकारा करता, इतरांना सुख, शांती, समृद्धी देण्याकरता आहे. प्रयत्नशील अशा मानवाला उत्तेजित करून परमोच्च पदापर्यंत नेऊन पोहोचवण्याकरता सहकार्य करणं हे मानवाचं आद्य कर्तव्य आहे. मी मोठा झालो म्हटले काही फार मिळवलं नाही. आम्ही मोठे झाले पाहिजे. मी नेहमी सांगत आलो, मी म्हणू नका, आम्ही म्हणा. त्यात मानवी एकात्मता, अहिंसा, सत्य, अस्थेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य हे चारित्र्याचं लक्षण आहे. ज्याच्यामध्ये या 4-5 गोष्टी आहेत तो माणूस चारित्र्य संपन्न, तो शीलवान. आणि भारतामधीची अवस्था प्रत्येक माणसाच्या जीवनात काळ बदलला, वृत्ती बदलली, संस्कार बदलले. या अवस्थेतून समाजाला बाहेर काढण्याकरता जे महापुरुष येतात त्यांना मी अवतार म्हणतो, महापुरुष म्हणतो, संत म्हणतो. मानवाच्या मनामध्ये विकृती निर्माण होण्याचं एकच एक कारण आहे, ते म्हणजे स्वार्थ. ज्या वेळेला माणसामध्ये स्वार्थ येतो त्यावेळेला तो माणुसकीलाच नाही पण स्वतःलाही विसरून जातो. अशा अवस्थेतल्या समाजाला, मानवाला सन्मार्ग दाखवण्याकरता, एकात्मता दाखवण्याकरता वेळोवेळी संत निर्माण झाले. महावीर, गौतम बुद्ध यांनी प्रयत्न केला मानवातला जातीभेद निर्मूलनाचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसंस्कृतीने कधीच
मानवामध्ये भेद केला नाही. जात मानवाची ही एक, ही घोषणा शिवागमाच्या माध्यमातून शिवसंस्कृतीनं केलेली. जातीची पाळं मुळं वैदिक वाङ्मयातून बाहेर आलेली आहे. आणि ती इतकी खोल रुजलेली आहे, इतकी खोल रुजवलेली गेलेली आहे. या महापुरुषांनी आपलं जीवन समर्पित केलं. महावीर, गौतम बुद्ध आणि त्यानंतर महात्मा बसवेश्वर, ज्यांचा आम्ही आज जीवन गौरव करतोय. ज्या महापुरुषाने प्रतिकूल अवस्थेत वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. बालपणापासून तारुण्यापर्यंत सतत संघर्ष घेत राहिले. पहिला प्रयत्न मुंजेच्या वेळेला प्रकट झाला. असमानता म्हणजे धर्म नाही, तो अधर्म आहे, ही घोषणा वयाच्या 7व्या वर्षी अण्णा बसवण्णाने, लोक बसवेश्वर म्हणतात, मी अण्णा बसवण्णा म्हणतो, सहज मुंजेचा संस्कार करण्याकरता मादरस आणि त्या काळचा ब्राह्मण समाज सारी तयारी झालेली. वपन संस्कार, ज्या वेळेला वपन संस्काराकरता मादरसाने बसवण्णाला सांगितलं, बाळ, हा बाबा, तुझा आज मौंजी बंधन संस्कार होणार आहे. बाबा, हा काय संस्कार आहे? ब्राह्मणाच्या कुळात जन्मल्यानंतर गर्भापासून 8व्या वर्षी मौंजी बंधन संस्कार होत असतो. पहिला प्रश्न, बसवण्णाचा पहिला प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि क्रांतिकारक आहे. बाबा, माझी वडील बहीण अक्क नागम्मा, तिचा मौंजी बंधन संस्कार झाला का? ज्यावेळेला नकारार्थी उत्तर आलं, स्त्रियांचा मौंजी बंधन संस्कार होत नाही, स्त्री शूद्र आहे,
अण्णा बसवण्ण हसले. बाबा, माझी आई शूद्र आहे असं म्हणता ना तुम्ही, मग शूद्र स्त्रीच्या पोटी ब्राह्मण जन्मतो कसा? ज्या धर्मामध्ये स्त्री पुरुषामध्ये भेद आहे तो धर्म आणि त्या धर्माचा संस्कार मला मान्य नाही. पहिली क्रांती ही तुम्हाला कल्पना नसेल, बुरसटलेला समाज मादरसाच्या घरावर बहिष्कार टाकायला तयार झाल्याबरोबर महात्मा बसवेश्वरांनी वयाच्या 8व्या वर्षी केवळ धार्मिक परिवर्तनाकरता आई वडिलांचा त्याग केला. अक्क नागम्माच्या मनावर आघात झाला. माझ्याकरता माझ्यावर ते संस्कार होत नाहीत एवढ्या करता माझा भाऊ आज घर सोडून निघतोय, मलाही या घराची गरज नाही. दोन्ही मादरसाचे 2 संतती सरळ कुडल संगमेश्वरला गेले. तिथं अध्ययन केलं, शिवसंस्कृतीचं परिपूर्ण अध्ययन केलं. बुद्धिमत्ता ही कोणाचीही बांधील की नाही. बुद्धिमान बसवण्णा कुडेल संगमेश्वराच्या कृपेनं अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त झाली. बसवण्णाचे मामा विद्यालयाच्या शासनामध्ये पदाधिकारी होते. विद्यालय ज्यावेळेला कल्याणचा अधिपती झाला त्यावेळेला तिथे एक शिलाशासन मिळाले. ताम्रपत्र. ते हळीगल्लडमध्ये असल्यामुळं इतर कोणालाही वाचता आलं नाही. अनेक पंडित आले, अनेक विद्वानांना ते दाखवलं, कोणालाही वाचता आलं नाही. मामा भरदेवानं आपल्या भाच्याला बोलवलं, वाचता येतंय का? आणि बसवेश्वरांनी हळगन्नाडी लिपीमध्ये असलेल्या त्या ताम्रपत्राचं यथोचित वाचत होतं. त्या ताम्रपत्रामध्ये होतं, या सिंहासनाच्या खाली लक्षावधी
सुवर्ण मुद्रा आहे. पैशाची लालच कोणाला नाही. विचारणं त्या सिंहासनाखालील धन काढण्याचा निश्चय केला. इतरांनी खूप विरोध केला. परंतु बिज्जळानं ते काढलं. त्याची संपत्ती प्राप्त झाली. त्यामुळे बिज्जळाचा विश्वास अण्णा बसवण्णावर दृढ झाला. हा एक विलक्षण पुरुष आहे आणि म्हणून त्यांना राजाश्रय दिला. बसवेश्वर सत्ता प्राप्ती करता बिज्जळाकडे गेले नाही. त्याला क्रांती करायची होती. समाजामध्ये परिवर्तन आणायचं होतं आणि विशेष प्रयत्न त्यांचा सत्तेच्या माध्यमातून धर्माचं परिवर्तन करता येईल का. आणि म्हणून सत्ता आता घेतली. शिवागमाची समतेची शिकवण आपल्या वचनाच्या माध्यमातून सामान्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. आणि सांगू तुम्हाला, पुढाऱ्याने सावधान व्हायचं आहे. एक माणूस ज्यावेळेला प्रकाशात येतो त्यावेळेला त्याच्या भोवती एक सर्कल निर्माण होत असतं. आणि नेमकं तेच झालं. बसवण्णाची क्रांती प्रतिक्रांतीमध्ये जी परिवर्तित झाली त्याला हेच लोक कारणीभूत झाले. बसवण्णाच्या भोवती असलेले जे सर्कल होतं ते लोक होते. त्यांनी बसवण्णाला सामान्य माणसापर्यंत पोहोचू दिलं नाही. महात्मा बसवेश्वर महाराज की जय. माझ्याबरोबर का म्हणला नाही तुम्ही? तुम्हाला विचारतो. मी काय म्हटलं? काही लोकांनी म्हटलं जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय. गंमत अशी, स्वभावार्थी असलेले लोक. आणखी एक घटना सांगतो त्यांच्या जीवनाची, बसवण्याच्या. ज्यावेळेला ते कर्णाधीप होते, कोशाधीप होते, त्यावेळेला ते आपल्या वरुष कट्टावर बसून दान करीत होते. सतत दररोज दान चालायचं. आणि दान घेतल्यानंतर
जे दान घेतात ते नेहमीच दान देणाऱ्याचं वर्णन करतात. अशाच प्रकारे दान घेतलेले लोक वा 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 महात्मा बसवेश्वरांनी हे दिलं ते दिलं, रत्न दिले, मोती दिले असं वर्णन करू लागले. हे ऐकलं कुणी? परी मडिवाळ माची देवानं ऐकल्याबरोबर त्यानं बोलून विचारलं, तुम्हाला ज्यावेळेला दिलं त्यावेळेला बसवेश्वर, तुम्ही ज्यावेळेला बसवेश्वर महाराज की जय म्हटलो त्यावेळेला बसवेश्वर म्हणजे खुश झालं. त्याचं तोंड बघायचं नाही म्हणजे. जो माणूस इतरांना दान देऊन आपली प्रौढी मिळवतो त्याचं तोंड बघू नये. बसवेश्वराचे जे सहकारी होते त्यांनी सांगितलं बसवण्याचं तोंड बघायचं नाही. बसवण्याला आश्चर्य वाटलं. बसवण्याला निघाले. मडिवाळ माचीदेव कपडे धुत होता. बसवण्या त्यांच्या समोर गेले. मडिवाळ माचीदेवाच्या समोर गेल्याबरोबर मडिवाळ माचीदेवाने तोंड फिरवलं. 2 वेळेला 3 वेळेला तोंड फिरवलं. मडिवाळ माचीदेवाला हात जोडून बसवणला काय म्हणतात, काय चुकलं माझं? मडिवाळ माचीदेव म्हणतोय, बसवण ना तुला गर्व झाला, संपत्तीचा सत्तेचा गर्व झाला. संपत्ती रत्न मोती याच्या पाठीमागे तू लागला. घ्यायचं ना तुला. आणि तो मडिवाळ माचीदेव पायानं पाणी आणलं आणि बसवण्याला सांगितलं, द्या, तुम्हाला किती मोती, किती सोनं, किती रत्न पाहिजे. बसवण्याने शरण शरणार्थी मी शरण आलो, मी शरणार्थी आहोत, मी शिवशरणाचा दास आहे. ನನಗಿಂತ ಕಿರಿಯರಿಲ್ಲ, ಶಿವಭಕ್ತನಿಗಿಂತ ಹಿರಿಯರಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಆಣೆ ನಿಮ್ಮ ಪಾದದ ಆಣೆ ಕೂಡಲೇ ಸಂಗಮ ದೇವ या वचनाच्या माध्यमातून सांगितलं. नम्र झाला सर्वभूती, नम्र झाला सर्वभूती, नम्र झाला सर्वभूती. भासे शिवाची विभूती, भासे शिवाची विभूती. नम्र झाला सर्वभूती, नम्र झाला
भूती. आणि म्हणूनच या नम्रते म्हणूनच अण्णा बसवण्णाला द्वितीय शंभू म्हणतात. बसवण्णाचं जीवन उभयंगी होतं. अध्यात्म जीवनाकडं प्रगल्भ औन्नत्य प्राप्त करून घेतलेलं होतं. त्याबरोबर राजकीय जीवनही सोज्वळ असं निर्माण केलेलं. सत्तेचा उपयोग सत्ते करता नाही, सत्तेचा उपयोग सत्या करता आहे. हे तत्व अण्णा बसवण्णाने आपल्या जीवनातून अभिव्यक्त केलं. सत्ता ही दुधारी तलवार आहे. याची जाण निदान आजच्या राजकारणी लोकांना तरी अजिबात नाही. आणि हे तत्व अण्णा बसवण्णांनी चांगल्या रीतीने जाणून घेतलं होतं. त्याचाच परिणाम प्रतिक्रांतीमध्ये निर्माण होण्यामध्ये झाला. अण्णा बसवण्याचं जीवन म्हणजे एका त्यागी पुरुषाचं जीवन आहे. बसवण्णा इतका त्याग जगातल्या कोणत्याही महापुरुषाने केलेला नाहीये. पण दुर्दैव असं बसवण्णाची शिकवण समाजाला मानवली नाही. आज भलेही आम्ही गोडवे गातो, बसवण्णाची समतावादाची तत्व आज बसवण्णाच्या अनुयायामध्ये तरी आहेत का? हा महत्वाचा मुद्दा आहे. बसवण्णाचं एक एक वचन लाखो मोलाचं आहे. मी आता क्रांतिकारकांची नावं घेतली. इसवी सनापूर्वी 2,500 वर्षापासून प्रयत्न चालला होता जाती निर्मूलनाचा. तो आज आंबेडकरापर्यंत आला. जातीचं निर्मूलन होऊ शकलं नाही. कारण हा रोग जो जन्मला तो स्वार्थातून जन्मला. ज्या दिवशी सामान्य माणसाच्या अंतःकरणात स्वार्थाची भावना विलीन होईल तो दिवसच खऱ्या अर्थानं समतेचा दिवस होईल. त्याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे. आज महत्वाचा मुद्दा हा आहे. प्रत्येक व्यक्ती आत्मकेंद्रित झालेला आहे. त्या केंद्राचं विकेंद्रीकरण नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून खरोखरच बसवण्णाचे
तत्व बसवण्याचा सिद्धांत जीवनात आणायचा असेल तर प्रत्येकाने आपुला आपण करावा विचार. आपुला आपण करावा विचार. आपुला आपण करावा विचार. आपुला आपण करावा विचार. तेने सौख्य भार होय जीवा. जीवा 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 तेने सौख्य भार होय जीवा. आपुला आपण करावा विचार. आपुला आपण करावा विचार. आपुला आपण करावा विचार. हा महत्वाचा विषय आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःकडे बघायचं. मी कुठे आहे, मी काय करतो आहे, मी स्वतः करता काय करतोय, माझ्या कुटुंबाकरता मी काय करतो, माझ्या समाजाकरता मी काय करतोय, माझ्या राष्ट्राकरता मी काय करतोय, याचा विचार करण्याची नितांत गरज आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य हे सगळ्या ऐकून ऐकून अगदी गुळगुळीत झालेले शब्द आहेत. आणि आमच्या जीवनामध्ये त्यापैकी एक तरी तत्व आणण्याचा प्रयत्न करणं नितांत गरजेचं आहे. लातूरच्या सत्संग नियोजकांनी यावेळेला आगळा वेगळा इतिहास दाखवला तुम्हाला. अगोदर शिव पार्वती दाखवले, ते मानवतेचं मूळ आहे, त्यागाचं प्रतीक. आणि एक गोष्ट सांगू, त्यागातूनच त्यागे नेकेना अमृतत्व मानुषु हो. अमृतत्वाची प्राप्ती त्यागातूनच होत होते. आणि त्यागाचं प्रतीक म्हणून शिव पार्वती तुमच्या समोर बसवली. मधला एक दुवा, कारण ही परंपरा आहे. शिव पार्वती, त्यानंतर भगवतपाद रेणुकाचार्य, ते मात्र कोणाला दिसले नाही. चष्मा लावून बघतो, दिसले का रेणुकाचार्य कोणाला? माहीतच नाही तर दिसणार कसं. त्यानंतर मधला एक दुवा सोडला रेणुकाचार्याचा, त्यानंतर महात्मा बसवेश्वर. क्रांतीची, त्यागाची प्रतिमा जर कोणती असेल तर महात्मा बसवेश्वराची प्रतिमा आहे. आणि त्यानंतर निजू नका जागा जागा, निजू नका जागा जागा, निजू नका जागा जागा. पुढे आहे बहुत गाव,
निजू नका जागा जागा पुढे हे मन्मथ माऊलीने 16व्या शतकात बसवेश्वरानंतर केवळ 400 वर्षांनी 12व्या शतकात बसवेश्वर, रामायण उत्तर कालात रेणुकाचार्य आणि अनादि अनंत कालात शिव, ही परंपरा आहे. संत शिरोमणी मन्मथ माऊलीने महाराष्ट्र जागा केला. महात्मा बसवेश्वरांनी कर्नाटक जागा केला. जगद्गुरु रेणुकाचार्यांनी संबंध भारत जागा केला संस्कृत भाषेच्या माध्यमातून. बसवण्यांनी कन्नड भाषेच्या माध्यमातून. संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी मराठी भाषेच्या माध्यमातून. या समाजाला आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, संत कोणत्याही जातीत जन्मले तरी ते त्या जातीचे नसतात, ते मानवतेचे प्रतीक असतात. आणि म्हणून या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे, जातीयवाद आपल्या अंतःकरणातून थोडं बहिष्कृत करा, बाजूला काढा. आम्ही सारे मानव आहोत, आम्ही सारे एक आहोत. स्त्री पुरुषा नसे कळसणी. संत शिरोमणी मन्मथ माऊली स्पष्टपणे मानवाची एकात्मता प्रतिपादन करतात. म्हणून आम्ही जयघोष करतो ना, सर्वप्रथम संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. महात्मा बसवेश्वर महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. पार्वती पदे शिव हर हर महादेव. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. हर हर महादेव. आणि या मंगलमय घोषणातून संत शिरोमणी मन्मथ माऊलीने सामान्य माणसाला जागा करण्याकरता निजू नका जागा जागा पुढे स्वधर्माने वागा. संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी स्वधर्मामध्ये निरत होण्याचा हा मंगलमय उपदेश संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून समाजाला जागा करण्याचा प्रयत्न केला. आपण सारे संत शिरोमणी मन्मथ माऊली, महात्मा बसवण्णा यांच्या कृपाप्रसादानं या मानव समाजाच्या अंतःकरणात त्यागात्मक वृत्ती निर्माण होवो अशी प्रार्थना अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिव प्रभू जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य बसवादि प्रमथ मन्मथादि संत तुम्हा सर्वांच्या अंतःकरणात एकात्मतेची भावना निर्माण करो. ओम शांती शांती.